मिरज विधानसभा क्षेत्राचे आजपर्यंत ज्यांनी सुजलाम सुफलाम अशा परिस्थितीत मिरज तालुक्याला मतदारसंघाला जे सुखाचे सुगीचे दिवस आणले ते आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडेसाहेब नामदार माजी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच माननीय देवाभाऊ यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे की जसा विठ्ठल पंढरपुरात आहे तसा मिरज विधानसभा मतदारसंघात सुद्धा एक सुरेश भाऊंच्या रूपाने विठ्ठल आहे, पण या विठ्ठलाच्या भोवती एक बडवा फिरत होता, त्यामुळे आम्हाला विठ्ठलाला भेटच करण्याची संधी कधी मिळाली नाही। आणि जसा तो विठ्ठलाच्या भोवतीचा बडवा निघून गेला तशी चांगली लोक भाऊंना भेटायला भाऊंच्या सोबत काम करायला इच्छुक व्हायला लागले। त्यामुळे आम्ही सुद्धा गेली 10-12 वर्ष भाऊंना राजकीय विरोध केला, पण भाऊंचा माझा वैयक्तिक कधी संपर्क आला नव्हता। ज्या वेळेला भाऊंना भेटलो त्यावेळेला मला सुद्धा पश्चाताप झाला की इतक्या चांगल्या व्यक्तीला आपण विनाकारण टीकेचं टार्गेट करत होतो। त्यामुळे भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडे आंबेडकरी समाजाला महाराष्ट्रातल्या कसं खेचता येईल, कारण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजामध्ये एक असं मनुवादी आहे भाजप, भारतीय जनता पक्ष जातीयवादी आहे अशा पद्धतीचं रुजवलं जातंय। पण निश्चितपणानं भाऊनी आणि पडळकर साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजामध्ये निश्चितपणानं आम्ही ब्रेन वॉश करण्याचं काम करू आणि भारतीय जनता पक्ष बौद्ध समाजासाठी किती चांगलं काम करतो, आंबेडकरी समाजाला कसा न्याय देतो आणि जातीवादी सरकार आराराबांच्या काळात होतं, विलासराव देशमुखांच्या काळात होतं का जयंत पाटलांच्या सत्तेच्या काळात होतं, हे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित जनतेला दाखवून देऊ अशा पद्धतीची मी आज आपल्याला ग्वाही देतो। आणि निश्चितपणानं भाऊंच्या नेतृत्वाखाली या मिरज विधानसभा मतदारसंघ असेल, सांगली जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक चांगलं काम करून निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला अजून ताकद देण्याचं काम करू। भारतीय जनता पक्ष ऑलरेडी मोठा आहे, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना छोटीशी त्यात आणि मदतीची एक काठी उभी केली म्हणजे पक्ष अजून थोडा आंबेडकरी समाज वळल्यामुळं आपल्याला दुसऱ्या दलित संघटनांच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत। आपल्या पक्षाकडे ऑलरेडी आंबेडकरी समाज वळला तर निश्चितपणानं येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये चित्र वेगळं असेल। आणि मी भाऊंचे आभार मानतो की मी इतका विरोध करून ही भाऊंनी मला पोटात घेतलं। भाऊंना मी एकच सांगितलं, माझे वडील वारले, वडिलाप्रमाणे तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, तुमचा शब्द कधी मोडणार नाही। भारतीय जनता पक्षाला कसलंही गालबोट लागेल, तुमच्या नावाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कुठलंही काम माझ्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या हातनं होणार नाही अशा पद्धतीची ग्वाही देतो।